रामकृष्ण हरी माऊली. तर आज आपला गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. जय जयाच्या परशुधरा, हे जगदाग्नीच्या कुमारा, परशुरामा परमेश्वरा, आता अपेक्षा करू नको. तू सहस्रार्जुनाचे दंडून केले तुझाचे संरक्षण, ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला. आता मात्र डोळे मिटसे का रे देवा ब्राह्मणाविषयी, काय आहे लागसे तुसे गाढ निद्रा इथवा. म्हणून डोळे मिटून नका, स्वस्थ ऐसे बसू नका, आणि बाणीचा प्रसंग देखा. आई हरी सांप्रत तुझ्या वशिल्या वाचून, अवघे करते आहे शीन, आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विना. गजानन माया अघटित कोण जाणे तुझ प्रत, महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुडगावे. हा शेगावचा करी वारे, समर्थ विषय प्रेम भारे, हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्र मनाने. त्याचे गाव गावी भागाबाई, एक ठाकरी नव्हती पायी, निष्ठा तिची एक्याही ठिकाणासी बसत नसे. ती दांभिक होती फार, सदा दंभाचा बाजार, भरवू नाही बनारी नर, हाच धंदा तिचा. ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला, का की तू नाही केला सद्गुरु तो आपणा ते. गजाननाच्या वाऱ्या करसी सद्गुरु त्याला मानसे, परी नाही त्याचे सांग तुसे, मंत्र काही कानी तिथला का. अरे विधी वाचून गुण होती कधी जाण, शेगावाचा गजानन वेडा पिसासाच असे. तुझा ताप बरा झाला म्हणून तू का मानसी त्याला, या काकतालिन्याला बळी पडू नको पुंडलिका. गिनगिन्यात हे भजन पिशापरी आचरण, कोणाचे खाई जाण ऐसे मुळी भ्रष्ट तो. म्हणून तुला सांगेन चाल अंजन गावाते, केजाजीच्या शिष्याते आपण दोघे गुरु करू. उद्या काही कीर्तन अंजन गावी असे जाण, ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातकाळी. गुरु असावा महाज्ञानी, चातुर्यशास्त्र चिंतामणी, गुरु असावा परमगुणी, भक्तिपंथा ते दाविती. यातील लक्षण एकही गजनाच्या ठाई नसे ठाई, म्हणून वेळ न करी काही चालंजन गावाते. तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक, भागीच्या भाषण देख चित्त त्यांचे घोटाळले. त्याने ऐसा विचार केला, उदईक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला, पुढच्या विचार करू पुढे. ऐसा विचार करून भागीस बोलला जाण, अंजन गावाला गुण चाल येतो तुझ्या सवे. दोघाचा विचार झाला, पुंडलिक रात्री स्वस्त निजला, तो 3 प्रहर रात्रीला काय घडले ते का. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार, थेट समर्थाच्या परी. पुरुष अरे पुंडलिका, अंजनगावच्या जातोस का, गुरु कव्या सैनिका त्या भागीच्या सल्ल्याने. जातोस तरी जावे त्वरित, त्याचे नाव काशीनाथ, तेथे जाता भेटली भ्रांत तुझ्या वेड्यानिशयी. कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला, लोक कान गोष्टीला कितीतरी करतात. मग ते एकमेकाचे काय गुरु होती साचे, नादी दंभाचाराचे तो पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान, मंत्र देतो तुझं कारण. गणगणात ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे असं ते मी आज पुरविन खास, ऐसे ऐकता पुंडलिकास आनंद ती झाला. पाहू लागला निरखून स्वप्ने त्या पुरुषाला गुण, तो पाहिले गजानन शेगावचा स्वामी पहा. पुंडलिक म्हणे गुरुराया, पादुका द्या मला सदया, नित्य पूजा करावया याविना अनेक आसनसे. बरे उद्या 2 प्रहरी दिवस येता साचार, पुंडलिकाचा पूजा कर, पादुकाच्या पूजा कर, ह्या मी दितल्या घेई तुला. पादुका त्या घ्यावया. स्वप्नी पुंडलिक उठून बसला, तोच आले तयाला, साक्षात जागृती होते हो. जागा होऊन सभोवार पाहू लागला साचार, तो कोणीच दिसेना अखेर, नाही पत्ता पादुकाचा. उलगडा काही होईना, संशय मनीचा जाईना, म्हणे स्वामीच्या भाषणा बाटन लागती आजवरे. स्वप्नी येऊन दर्शन त्यासी दिसले मज कारण, कशी भागी ठाकरेन तेही स्वप्नी कथन केले. तसेच उद्या होत 2 प्रहरी पादुकाची पूजा करी, ऐसे बोललेले साक्षात्कारी. त्याचा समजून काय अर्थ,
किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन, ऐसे आहे त्या या आहे मन हे काही कळेना. मी पतीच्या मागितल्या पादुका होत्या भल्या, त्याच त्यांनी मसे दिल्या मग नव्या घेऊ कशास. ऐसे नाना तर्क करी पुंडलिक सापल्या अंतरी, तो इतक्या आली घरी भागी ठाकरीनं बोलवल्या. अंजन गावी चाल आता मोक्ष करू मोक्ष गुरु करण्याकरिता, दिसू लागल्या आहे रास्ता अरुणोदयाचे प्रकाशे. पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही, मर्जी असल्यास तूच जाई अंजना गावा कारणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला, तो न आता सोडी भला हाच माझा निश्चय. ते कथा भागाबाई अंजनगावाचे गेली पायी, आता मूळ गावाचे ठाई काय झाले ते का. इज्जामसिंग रजपूत गेला होता शेगावात, दर्शन स्वामीचे घेण्याप्रत 2 दिवस यांच्या आधी. तो जेव्हा मूळ गावाला येण्या परत निघाला, तई बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज. या पादुका पुंडलिकासी देईयाच्या पासी, समर्थ आज्ञा होती ऐशी तैसीच केली बाळाने. करी घेऊन पादुका इज्जामसिंगास बोलला देखा, भो करिया जो का पुंडलिका तुमच्या गावची असे हो. त्याच ह्या द्या नेऊन करावयाचे पूजन, ते इज्जामसिंग ऐकून पादुका घेता झाला. इज्जामसिंग आला पुंडगावात, तो पुंडलिक भेटला वेशित, पुसू लागला त्या प्रत कुशल व्रत समर्थाचे. प्रसाद मला द्यावयासी, काही दिलिया का तुझ्या पासी, हे ऐकता इज्जामसिंगासी महाआश्चर्य वाटले. सेवे घेऊन पुंडलिका इज्जामसिंग घेऊन घरी गेला. खोदून विचार करू लागला, तू ऐसे का विचारले. पुंडलिकाचे स्वप्नाची गोष्ट त्या कथिली साची, ती ऐकता इज्जामसिंगासी भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढल्या, पुंडलिकाच्या हाती दिल्या, त्याच अजून आहेत भल्या मुंडगावात त्यांच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाण, मनोभावे करून त्या प्रसादे पादुकाचे. पाशोते खरे संत सांभाळती आपले भक्त, अड मार्गा किंचित जाऊन देती तयाच्या. निज भक्ताचे मनोरथ समर्थ केले पुरवित, ते येईल ध्यानात या कथेचे कथा. एक वाजनीय ब्राह्मण कौरराज राम म्हणून होता धंदा करून अकोल्या सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार, मध्यम प्रतीचा सावकार हा राजा राम कवरासे. या राजा रामाप्रती महाराजांची होती भक्ती, म्हणून त्यांची संतती मानू लागली समर्था. या कवरा कारण 2 पुत्र होते जाण, गोपाळ त्र्यंबक म्हणून लवा अंकुशा सारिके. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भावव्यवहार बोलती, तो हैदराबादाप्रती गेला डॉक्टरी शिकावया. महाराज लहानपणापासून भावसू ते देव ध्यान, म्हणजे त्र्यंबका लागून हे इथे विसरू नका. काही संकट पडल्यावरे तो समर्थाचे आठव करी, राहू त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला. एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून, त्यांचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे. तो सुट्टी माझी आला घरी, इच्छा उपजली अंतरी, जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे करून या सर्व साचे, परी ह्या केसे व्हावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता, मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी, एक बंधूची कामिनी, जिचे नाव आहे नाणे स्वभाव तापट तिचा. माझ्या हे ऐसे म्हणे आपणा करावे मी जेवाने, आपल्या आवडीचे करुणे पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती ज्वारीची, कांदा माझी आंबाड्याची, ऊन पिटले हिरवी मिरची ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू करी मी या भाव जाईला, हट्ट एक करण्याला आता ते स्थान असे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत,
तो काही कामानिमित्त नानी आली ती ठाये. नानी दिराला बोलली, चिंता कशाची लागली, मुकशी ती मला झाली, तुमची कशाने वेळा. भाऊ वदे दिनवाने, काही तुला सांगू वहिनी, माझे जे का आले मने विचारते वेळा. पूर्ण सत्य वाचून मनोरथ ना होती पूर्ण, म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नाणे म्हणे त्यावर, सांगून पहा एक वार, तू माझा धाकटा धीर, मशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्रांती पित्यापरी, तद कांता माय खरी, मानली हो पाहिजे साजिरी, ते तुम्ही जाणत या. ते ऐकून भाऊ भसला, नानी प्रति बोलता झाला. नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते, गजानाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे, त्यांना द्यायाशे गावे. ते तू जरी या करशील, तरी तुलाही लागेल पुण्य, आणि होईल काम माझे त्या योगी. ते गता बोले नाने धीराप्रती हास्यवदने, यासाठी का हो म्हणे संचित तुम्ही बसलात. सांगा आहे काय करू मजला स्पष्ट शब्दाने, काही ना आपल्या उणे गेही उणे, कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदिले केले तिला पायी, तेही लागली लवलाई आनंदाने स्वयंपाका. भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या ओंजळभर, ठेवल्या आणून सामोर आपल्या त्या धीराच्या. भाकरी 3 कांदे 3 हरभऱ्याचे चून जाण, लोणी ठेवले माखून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली धीराला, जा आता शेगावला, वेळ थोडका राहिला आहे पा गाडीच. ते गाडी चुकल्यावरी वाया जायले तयारी, भोजना वेळेवरी गेला तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता, पुसून आपल्या ताता येता झाला स्टेशनासी. तो गाडी बाराची निघून गेली साची, तेने चित्तवृत्ती भाऊजी होती झाली शोकाकुळ. अति हिरमोड त्यांचा झाला, पाणी आले लोचनाला. ने महाराज का हाव केला अवेर माझ्याही काळी, मे मुळेच हीन दिन, कोठून घडावे मला पुण्य, आम्हा कावळ्या कारण लाभ केवी माणसाचा. अक्षम्य ऐसी कोणती चूक झाली माझ्या हाती, म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ते वेळा. हाय हाय रे दुर्दैवा, का माझीला साधीला दावा, माझ्या करीचे गुरुसेवा घडून दिली आज तू. हे माझी शिदोरी कशीच आहे आज राहिली जरी, तरी नाही करणार भोजन तरी, सत्य सत्य त्रिवाजा. गुरुराया कृपाराशी, नको उपेक्षा लेकरासी, ही शुद्धरी सेवण्याची, यावे धावून सत्वर. थोर आपला अधिकार क्षणात पाता केदार, मग या येथवर हो का हो अपमान करिता. विना आज्ञा तुम्हा करीतो, प्रेमाने हाका मारितो, म्हणून न होतो अपमान तुमच्या यकंचित. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण, थोर आपले भोजन होईल ऐसे वाटते. ऐसा विचार करीत तिथे बसला उपोक्षित, चतुर्थ प्रहर शेगावात आला आहे हिच्या गाडीने. कवर गेला दर्शना, तो योगी राणा, न कीर्ती भोजना बेसला होता. नैवेद्याचे अतोनात ताट होते मठात, पक्वानाचे परिलुप्त तीवर नावी कोठवरी. कोणाच्या जिलेब्या खिवर, कोणाचा तो मोतीचूर, कोणाचे ते नुसती खीर, श्रीखंड पुऱ्या कोणाच्या. रे त्या नैवेद्याला समर्थाने ना स्पर्श केला, वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे. आणि म्हणे हे करा ग्रहण, केला एक वाजून, आपले न झाले जेवण, प्रसाद भक्ता मिळती कसा. त्याच ते वाट पाहते, करण्या आपल्या विनंती, त्याची न होत छाती, म्हणून मी बोललो. हे महाराज म्हणती थांबा जरा, अग्न नका करूस खरा, आज भोजन 4 प्रहरा माझे होणार आहे रे. मजे असल्यास थांबावे, ना तरी खुशाल जेवावे, नैवेद्य घेऊन घरा जावे, परवा नाही त्याची मला. ऐसा प्रकार तेथे झाला, तो इतक्यात भाऊ आला. समर्थ पाहता आनंदाला, भाऊ आपल्या मानसी. दुरावल्या माये जेवे, बालके दृष्टी पाहावे, झाले असे पाहतेवे, भाऊवा कौरा कारणे. समर्थासी नमस्कार केला साष्टांग साचार, उभा राहिला जोडून कर, वाट पाहत अज्ञेची. त्या भाऊस पाहून समर्थ केले हास्यवदन, बरेच दिलेस आमंत्रण, हे का वेळ जेवण्याची. तुझा बाकीत गुंतलो, मी उपोषित राहिलो, नाही अजून जेवलो, आण तुझी शिदोरी. ऐसे महाराज बोलता
हर्षलासे कवर चित्ता, म्हणे काय गुरुनाथा गाडी चुकली बाराची. कवरासे म्हणे बाळाभाऊ, आता नको दुखित होऊ, काय आणले आहेस पाहू समर्थासी जेवाया. ऐसे एकदा सत्वरी कांदे भाजी भाकरी, कवराने ठेवल्या सामोरे स्वामी गजाननाच्या. त्यातील भाकरी 2 समर्था केलेला भक्षण, एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटले. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता, कळे स्वामीचे योग्यता खरेच भक्त वत्सल ते. जेवी हस्तिनापुरात भगवंताची ठेविले हेत, सोडून पक्वाना प्रत विदुराच्या हुलग्यावरी. तैसे ते आज झाले आमचे पक्वाने नाही रुचले, भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामीचे. बाऊनेही घेतला समर्थ प्रसाद शेगावला, सद्भाव जेथे उदेला तेथे ऐसे होणार. समर्थ बोलले कवरासी, जा आता कोल्यासी, पास होशील पुढच्या वर्षी तू डॉक्टर परीक्षित. भाऊ म्हणे गुरुराया, आपली असू द्यावी दया, यावरी दुसरे मागावया मीना आलोय ठाई. आपले हे दिव्य चरण हेच माझे धनमान, सर्वदा घडव चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून कोल्याला भाऊ कवर निघून गेला, समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही. शेगावचा राहणार तुकाराम शेगोकार, एक होता भाविक नर कृषी कर्म करीतसे. घरची गरिबी होती घरी, काम करू नये शेतांतरी, हस्त माझे अवसरे दर्शना यावे मठाती. चिल्लमे द्यावे भरून, द्यावे पदाचे या दर्शन, काही वेळ बसून जावे पुन्हा शेताती. ऐसा नित्यक्रम तयाचा, बहुत दिवस चालला साचा, घाला विचित्र देवाचा तो न कोणी सोडतसे. जे जे असेल देवात ते श्रोते घडून येत, एके दिनी शेतात असता तुकाराम आपल्या. तो एक आला शिकारी, बंदूक ज्याच्या खांद्यावरी, नेम धरून अससे मारे छरे घालून बंदुकीत. ती प्रभातची होती वेळ, सूर्य नुकता उदयला, तुकाराम होता बसलेला आपल्या शेती शेकेत. तो त्या मार्गे कुपाटीला एक होता बसलेला, ससा शुभ्र तो चिडपडला शिकाराच्या दृष्टीशी. त्याची शिकार करत न्या भले, शिकाराने आपली नेम धरून झाडली खांद्यावरी बंदूक. त्यायोगे ससा मेला, एक छरा लागला त्या तुकाराम माळ्याला, कानामागे अवचित. छरा मोठा जोरदार, मस्तकी शिरला अखेर, थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्यावरी. काही गेल्या निघेना छरा तो डॉक्टरांना, होऊ लागल्या यातना तुकारामासी अतिशय. मस्तक दुखी अहोरात्र, निद्रा न लागतिया किंचित, नवस सायास केले बहुत परिगुण येईना. ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठात, तो समर्थासी एक भक्त ऐसे बोलला ते. डॉक्टर वैद्य सोडा आता, साधूच्या सेवे परता, नाही उपयोग कोणता उत्तम या जगामध्ये. कृपा त्याची झाल्यास चुकले तुझा त्रास, झाडीत जा सपास या मठाच्या नित्य तू. तेव्हा सेवा ही घडेल, पुण्य तेही लागेल, कृपा हो झाल्या होशील त्रासापासून मोकळा. मात्र आपल्या पित्यापरी दांभिकतेने हे ना करी, शुद्ध भावांतरे सर्व काळ धरावा. ते तुकारामासी मानवले, झाडणे त्यांनी सुरू केले, अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने अर्षापरी. ऐसा 14 वर्ष झाले तुकारामाची सेवा भले, तई गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोते हो. झाडता झाडता कानातून छरा पडला गळून, जैसे काती भोकरातून दाबता सुटे आठोळी. तैसे साचई ते झाले, छरा पडता थांबले, दुखावले मस्तक भले, ऐसा प्रभाव सेवेचा. ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची, प्रतीती विना पकवनाची परमार्थ निष्ठा न बसे. ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर, संत सेवा मात थोर हे भाविक जाणते. स्वस्ती श्री दास विरंचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भाविका प्रत, भव सिंधू महाजारी. शुभम भवतो. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ
षोडशोपाध्याय समाप्त. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.